मित्रांनो, झालता असं की कडक टोपी घातल्यानंतर पाहून घ्या तुमच्या तात्याचा तोरा. या भाऊंनी पण गाडीवर एकदम बरोबर लिहिलं होतं, जर शेतकऱ्याने केला नाही पेरा तर तुम्ही काय खाशाल धतुरा. या गाडीला पण कंपनीनं 2च दरवाजे काबर दिले काय माहिती, मागच्याला अजिबात लागत नाही वारा. ANT असोसिएट्स मध्ये जायचं कारण म्हणजे आपण त्यांना मोकार खडी टाकेले, त्यांचे कोण घेऊन टाकू म्हणलं 1,10,12. ओढायचं का लोटायचं ढकलायचंय. आपल्याला डंपर आणायला बऱ्याच लांब जायचं होतं, मग घेऊन टाकले बर का पोरांनो त्यांची कोणी एकदम कडक नोटा. आम्ही या रस्त्यानं पहिल्यांदाच चाललो होतो, त्याच्यामुळं आम्हाला काय उमजत नव्हते इकडच्या वाटा. पाहता पाहता जवळ आला होता नांदूर शिंगोटा. आपला थार पण मोठ्या राखी सारखं डिझेल पितो, त्याचा घडी घडी टेकून जात असतो काटा. आम्हाला गाडी पाहायला जाता जाता अंधारच पडत आला होता, मग जवळ केला बरं का आम्ही दिवस बुडायच्या आधी आळा फाटा. पोरायला म्हणलं आपल्याला अंधार पडायच्या आत गाड्या खालून वरून पाहायच्या, त्याच्यामुळे तुम्ही लवकर गोडावून गाठा. खरं म्हणजे आम्हाला एकदम टाईट फाईट गाडी पाहायची होती आणि ती घ्यायची होती आम्हाला फक्त टाटा. इकडं पोहोचल्यानंतर आमचं डायरेक्ट डोकं बंद पडून गेलं, कारण की इकडं होता गाड्याचा खूपच मोठा साठा. पोरांची पण एवढ्या गाड्या पाहून अक्कल बंद पडून गेली होती. त्यांना म्हणलं घ्या पाहून पटापटा. आम्हाला कमी पैशामध्ये चांगली गाडी घ्यायची होती. फिरता फिरता आमच्या गाडीच्या टायराचा पण होऊन गेलता गोटा. नजर पुरत नाही एवढ्या गाड्या इकडे उभ्या होत्या, पण आमच्या होता पैशाचा खूपच तोटा. दगड भरायसाठी मजबूत गाडी पाहिजे होती, कारण की त्यांचा घडी घडी तुटत असतो पाटा. शेवटी जे व्हायचं तेच झालं. आम्हाला गाड्या पाहता पाहता अंधार पडून गेलो आणि आम्ही घरी निघून आलो. आता तुम्ही पण व्हिडिओवर लोटा. चला, धन्यवाद.